दीपक केसरकर निवडणूक जवळ आल्यानंतर ज्या पद्धतीने लोकांना खोटं बोलून वेगवेगळ्या गोष्टी करणार म्हणून सांगितलं, त्याच्या विरोधातली आजची पत्रकार परिषद होती. काल जर आपण बघितलं तर चंदीगडची एक कुठेतरी फार्मास्युटिकल कंपनी आली होती आणि ती कंपनी 500 लोकांना रोजगार देणार. जर्मनला गेल्यानंतर 200 लोकांना इथून आमच्या विद्यार्थ्यांना जर्मनीला नोकरी मिळणार. अशा प्रकारची लोकांची दिशाभूल करण्याचं काम निवडणूक आल्यानंतर दीपक केसरकर करतात. माझं या निमित्ताने सर्व या विधानसभेतल्या लोकांना विनंती आहे की दरवेळीसारखं भूलथापांना आपण बळी पडू नका. याचं कारण असं आहे की बघा, आकारीपडचा विषय कबिलतदार गावकरचा विषय गेली 30 वर्षापासून आहे. निवडणूक जवळ आली की ही मी सोडवतो अशा प्रकारचा भास त्या ठिकाणी करायचा, लोकांना भुलवायचं आणि परत हे रे माझ्या मागल्या. आज मला सांगा, ह्या 10 ते 12 दिवसात उद्या आचारसंहिता लागेल. कधी हे प्रश्न सुटणार आहेत? कधी कंपनी जागा ताब्यात घेणार आहे? कधी कंपनी ही सुरू होणार आहे? यापूर्वी सुद्धा दीपक केसरकरांनी ज्या ज्या घोषणा केल्या, मग चष्म्याचा कारखाना असेल, सेटअप बॉक्सची काय परिस्थिती झाली आपण बघताय की त्या आता लोकांना काढून पण टाकलंय. आज त्या ठिकाणी ॲम्युजन पार्क आणून 5,000 कोटी खर्च करणार म्हणून सांगितलं, दोडा मार्गला तिथं काय अवस्था आपण बघितली. वेंगुर्ल्याला फिशरीज विलेज नवाबागला आणणार म्हणून सांगितलं, तिथं कुठली सुरुवात नाही आहे. आरोग्याचा प्रश्न त्याने सांगितला की मी इथं 7.5 वर्षापूर्वी भूमिपूजन झालं, त्याची त्या ठिकाणी सुरुवात नाही आहे. समोरचं एस टी स्टँड आहे त्याची 7 वर्षापूर्वी सुरुवात झाली, त्याची कुठं सुरुवात नाही आहे. त्यांनी सांगितलं की मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आणून ताजचं भूमिपूजन करणार, अशी घोषणा गेल्या 1.5 महिन्यापूर्वी केली, त्याची कुठे सुरुवात नाही आहे. आज फक्त निवडणुका जवळ आल्यानंतर खोटं बोलायचं, रेटून बोलायचं आणि म्हणूनच मी उद्या माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आणि सांगणार की दीपक केसरकरना एक अशी युनिव्हर्सिटी काढा, खोटं बोलणाऱ्याचं त्याला त्या कुलगुरू करून टाका. कारण आत्तापर्यंत 15 वर्षात ज्या ज्या गोष्टी त्यांनी बोलल्या आहेत, 8 वर्षातले मंत्री आहेत, त्यातली कुठलीही गोष्ट पूर्ण झालेली नाही. आणि म्हणून असं एखादं विद्यापीठ काढावं आणि त्या विद्यापीठाचे कुलगुरू दीपक केसरकरांना करावं, अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी करणार.